जोरदार टाळ्या, त्यांच्या भूमिकेसाठी जोरदार टाळ्या आणि सगळ्यात जास्त जोरदार टाळ्या स्नेहल मॅडमसाठी झाला पाहिजे. अतिशय उत्तम कारकीर्द. एक मॅडम एक डायलॉग झालाच पाहिजे. लिहून देते, कधी शेतकरी नसेल पाहिला. आपल्या इकडे आज सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे 150हून अधिक जास्त फॅकल्टी आलेले आहेत आणि साधारण 100 ते 125 पत्रकार आलेले आहेत पुण्यातून आणि पुण्याच्या आजूबाजूतील परिसरातून. हा शो आपण खास करून प्रवीण तरडेजी, स्नेहल तरडेजी, वाणी साहेब आणि ऑफकोर्स मोहन दर्शीजी या सर्वांनी जे काही अतिशय उत्कृष्ट आपल्याला एक शेतकऱ्यांविषयी त्यांच्या वेदनांविषयी जी काही जाणीव करून दिलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्या खरोखर मनापासून आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमचं अभिनंदन. जोरदार एकदा परत करा. तसंच तुमच्याबरोबर ज्या ज्या कलाकारांनी काम केलेलं आहे त्या सर्व कलाकारांचे या सिनेमामध्ये ज्या ज्या कोणी भाग घेतलाय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सर्वांच्या सूर्यदत्ता परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन and wish you all the very best for grand and abundant success for Deulpan Part 3 in USA. Thank you so much. प्रवीणजींच्या माध्यमातून ज्याला माती कळते, ज्याला शेती कळते, त्यालाच नाती कळू शकतात हे स्वामींच्या कृपा आशीर्वादात दाखवून दिलं. आणि मला असं वाटतं की ते खरंच अविस्मरणीय आहे, अद्वितीय आहे, अद्भुत आहे आणि आमच्यासारख्या स्वामी सेवकाला सुद्धा अनाकलनीय आहे. मी मगाशी जी भावना व्यक्त केली की तुम्ही सरांनी सांगितलं की पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी, तर मी मराठी पत्रकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपलं भरभरून कौतुक करतो. आणि तुम्ही दोघे जण हे आधुनिक अवतार आहे ते आता मला बघायला मिळाले निमित्तानं की शेतकऱ्यांसाठी तुम्ही अवतार घेतलेला आहे. कारण अनेक पिक्चर होते, अनेक निर्माते आहेत, अनेक आहेत, पण तुम्हाला एक कळणं वाटणं आणि तुम्ही जे शेतकऱ्यांसाठी उभं राहिलं मला वाटतं खरोखर शेतकऱ्यांची आत्महत्या यापुढे होणार नाही त्याची आम्हाला आज खात्री झालेली आहे. आणि छोट्या सरांचं सुद्धा आपण सरांनी टाळ्यापासून स्वागत करूया की एज्युकेशन मध्ये अनेक लोक काम करत आहेत. त्यामुळे सामाजिक जाणीव ठेवून पत्रकारांसाठी म्हणा किंवा समाजासाठी किंवा आपल्यासारख्या समाजासाठी लढणाऱ्या लोकांसाठी ते उभे असतात. तर मला वाटतं खरोखरच छोट्या सर आपलं सुद्धा कौतुक आहे. मी पुन्हा एकदा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तुमच्या सर्व टीमचं खरोखरच कौतुक करतो. आणि या निमित्तानं आम्ही जाहीर करतो की मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा तुमचा सर्वांचा एक सन्मान सोहळा आम्ही आयोजित करणार आहोत. त्याला तुम्ही निमित्त घ्यायचा आहे. धन्यवाद सर. वेळेची मर्यादा लक्षात घेता या ठिकाणी सर्वात प्रथम सत्कार प्रवीण तरडे सरांच्या विनंतीला मान देऊन आपण कैलास वाणी सरांचा या ठिकाणी पहिले सत्कार घेतोय. त्यांना आपण सूर्यदत्ता सूर्यभाष राष्ट्रीय सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. स्कार्फ, मेडल आणि सायटेशन. माननीय कैलासजी वाणी सर, एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ज्याप्रमाणे या सर्वांनी आपल्या समोर एक अप्रतिम कलाकृती सादर केलेली आहे, प्रत्येकाला विचार करायला लावणारे. आपल्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक चेअरमॅन प्राध्यापक डॉक्टर संजय बिचोडिया, सुषमा मॅम यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतो. यानंतर ज्यांचं फार योगदान आहे, प्रवीण सरांचा खास आग्रह आहे, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. माननीय विशाल चांदणे, आपण एक छोटी फ्रेम देऊन त्यांचा सन्मान करतोय. सूर्यदत्ताचे छोटे माननीय विशाल चांदणे. तोपर्यंत माननीय रमेश परदेशी, ज्यांना आपण पिटेभाई म्हणतो लाडाने. अतिशय सुंदर आणि भव्य असा हा सोहळा आज या कोथरूड सिटी प्राईड मध्ये होतोय. त्यानंतर माननीय विशाल चांदणे यांचा आपण सन्मान करतो. त्यानंतर रमेशजी परदेशी सर, ज्यांना आपण पिटेभाई म्हणतो. त्यानंतर दया गायकवाड. त्यानंतर जिने अतिशय सुंदर भूमिका साकारली, संस्कृती बालगुडे, तिचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. संकेत धाटकर धोटकर, संकेत धोटकर.
आणि केदार सोमन या सर्वांनीच अतिशय उत्तम पद्धतीने या चित्रपट निर्मितीत सहभाग नोंदवला, काम केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना साऊंड रेकॉर्डिस्ट राशी भुट्टे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतो. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. खास बघा, प्रवीण तरडे सर बोलले आधी माझा सन्मान नाही झाला तरी चालेल, पण ज्यांच्यामुळे हा चित्रपट इतक्या उंचीवर गेलेला आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. आणि अशानेच माणूस मोठा होतो आणि हेच मोठ्या माणसाचं लक्षण असतं. आता आपण या ठिकाणी माननीय प्रवीण तरडे आणि माननीय स्नेहल तरडे यांचा सन्मान करतोय. प्लीज मॅडम आपण पुढे यावं. माननीय प्रवीण तरडे सर, माननीय केदार सोमन सर राहिले, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेतो. शेतकऱ्यांची शोकांतिका की जन्मतो तो कर्जा घरी, जगता कर्ज उरावरी, मरतो तरी कर्ज उरी, तो भारतीय शेतकरी. ही संकल्पना कुठेतरी मोडून काढण्याचा प्रयत्न स्वामींच्या आशीर्वादाने या ठिकाणी प्रवीण सरांनी केला. आपण प्रवीण सरांचा जाता या ठिकाणी सन्मान करतो. कास्टिंग डिरेक्टर विनोद वानवे यांचा एक छोटासा सन्मान सरांनी सांगितलं. कास्टिंग डिरेक्टर ज्यांनी अतिशय उत्तम असं कास्टिंग डिरेक्शन केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान. कारण डिरेक्शन डिपार्टमेंट हेड भास्करजी नागमोडे या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि नवीन कल्पनेतून हा चित्रपट या ठिकाणी साकारलाय. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आणि आता माननीय प्रवीण तरडे सर, कॉस्ट्युम डिझायनर प्रज्ञा दंडवते, त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आपण नेहमी ज्यांना फ्रंटला बघतो त्यांच्या व्यतिरिक्त हे पॅकिंगचे जे कलाकार असतात यांच्यामुळे कलाकृती खुलून दिसत असते. त्यांचाही या ठिकाणी योग्य सन्मान व्हावा अशी विनंती प्रवीण सरांनी केली. आणि आता मुख्य सन्मान प्रवीण तरडे सर आणि स्नेहल मॅडम, त्यांना आपण सायटेशन आणि सूर्यभूषण राष्ट्रीय सन्मान 2026 देऊन सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या. 100 कोटींचा टप्पा नुकताच पार पाडलाय. 5 ते 10,000 फटाक्यांची वेळ आपण बाहेर फोडलेली आहे. आणि मराठी पाऊल पडते पुढे या दृष्टिकोनातून आजचा हा खरंच आपल्या सर्वांसाठी मराठी म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून एक अभिमानाचा क्षण आहे. आणि काय दर्जाचं काम, अतिउत्कृष्ट असं काम या ठिकाणी मान्य. टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे असं मला वाटतंय. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. हे खरं प्रेम, या प्रेमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सरांचा या ठिकाणी सन्मान करतोय. सर, देऊळ बंद 200 कोटी पर्यंत पोहोचो, 500 कोटींचा टप्पा पार करू या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ तर्फे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मराठी माणूस असाच पुढे जाओ, देऊळ बंद 3-4 जागतिक समस्यांपर्यंत पोहोचो आणि हा मराठी झेंडा अटके पार जावो अशी सदिच्छा आम्ही सूर्यदत्त ग्रुप ऑफ ग्रुपच्या वतीने व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला तुमचा सन्मान करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण टीमचे, सूर्यदत्त परिवाराने डॉक्टर संजय बिचोडिया यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. मान्य प्रवीण तरडे सरांना विनंती करतो की फक्त 2 शब्द ते बोलतील. प्रवीणजी, आयुष्याचं रहस्य काय 2 मिनिटात सांगावं. आमचे एमबीएचे सगळे फॅकल्टी एवढा वेळ नाही करत. मी सुद्धा एमबीएचा विद्यार्थी आहे. 2000 सालचा पास होतो. काही नाही, अप्रतिम सिनेमा झाला. वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंग आम्ही यावेळी अवलंबलं. लीड मीडिया नावाची कंपनी आहे, विनोद सातव, अश्विनी तिर्णीकर यांची. त्यांचा यात खूप सिंहाचा वाटा आहे या यशामध्ये. आणि यावेळी आम्ही फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनवर डिपेंड न राहता ओव्हरसीजवर आणि ज्या खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये, गावांमध्ये थिएटर्स नाहीये अशा गावांमध्ये आम्ही स्वतः प्रोजेक्टर घेऊन गेलो आणि 50-50 रुपयाचं तिकीट लावलं. त्यामुळं हे सगळं यश आहे. आणि त्याहून कळस चढवलं आमचे निर्माते कैलास वाणी यांनी. त्यांनी जे काही प्रॉफिट झाला, 100 कोटी झालंय, त्यांचा खर्च जाऊन जे उरतील ते सर्व ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी डोनेट करतायत. त्यामुळे ही आजवरची या देशातली, भारत देशातली पहिली घटना घडतीये या महाराष्ट्रात. एक मराठी माणूस, तो सुद्धा मूळचा शेतकरी, कोपरगावचा, कैलास वाणी साहेब,
यांनी सर्व पैसे डोनेट केलेले आहेत. जयश्री मॅडम या, जुईली वाणी या जुईलीची इच्छा होती की मुलांचं शिक्षण सुरू राहतं अडचणीच्या काळात आणि मुलीचं थांबवलं जातं, घरातल्या मुलीचं थांबवलं जातं आणि मुलाचं शिक्षण कंटिन्यू करतात पैशाची चणचण असताना. म्हणून ज्या मुलींची शिक्षण अशा अडचणींमुळे थांबलीत ती या पैशातनं आम्ही पूर्ण करणार. सर्व पैसे स्वामींच्या चरणी अर्पण. धन्यवाद मंडळी. मी खूप बोललो असतो. सूर्यदत्ता सर म्हणजे जोरडिया साहेब हे आमचं खूप जवळचं नातं आहे. माझे जवळचे मित्र मुळशी पॅटर्नचे प्रोड्युसर किरण दगडे पाटील हे पण अगदी त्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळं नेहमी मी मॅडमच्या सरांच्या कार्यक्रमाला जातो. आम्ही फ्रायडे क्लबचे मेंबर आहोत. त्यामुळं महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी आम्ही एकमेकांना भेटत असतो. आणि चोरडिया साहेबांचं सामाजिक कार्य हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सूर्यदत्तासारखी युनिव्हर्सिटी चालवणं सोपी गोष्ट नाहीये. तीही विद्येच्या माहेरघरात. त्यामुळं सर्व सूर्यदत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थी भाग्यवान विद्यार्थ्यांनाही मी तुमच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. चला आता पुढचा शो असल्यामुळे